विशेष म्हणजे बिना आदेशाचा रस्ता, बिना आदेशाचा. एक सेकंड, एक फोटो घेऊयात सगळे. नमस्कार. आज इथं आपण संजितपूर गावामध्ये कळंब तालुक्यामध्ये आहोत आणि या गावामध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून रस्त्याचे जे प्रलंबित मुद्दे होते, एस्पेशली आपण कळंबतून येताना रस्ता जे होता पुरामुळे पावसामुळे ते पुलावर पाणी जात असल्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्याकरता त्रास होत होता. आणि मागच्या वर्षी पण इथे आमच्या इथे युवक बंधू शेतकरी बंधूंनी प्रशासनास निदर्शनास आणून दिलं होतं आणि त्याच्यानंतर इथे तालुका प्रशासन, आमचे तहसीलदार, SDO आणि सर्व इथे अधिकारी, आमचे मंडलाधिकारी, तलाठी सर्वांनी मिळून गाववाल्यांची मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने इथे जे काही पर्यायी रस्ता होता त्याच्यावर जे अतिक्रमण होतं त्यांनी अतिक्रमण काढलेली आहे. आणि इथं संजितपूर ते पानगाव आहे किंवा संजितपूर ते बिडकेवाडी आहे, असं 2 पर्याय रस्ता नवीन तयार करून आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे आपला बळीराजा मातोश्री पानदस्ती योजनेअंतर्गत. सो याच्यामुळे शेतकऱ्यांना आता कळंब शहर असो, दुसरीकडे असो, बाजारपेठ ॲक्सेस असो किंवा दवाखान्याची ॲक्सेस असो, आता बारमाही रस्ता यांना उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी मी इथे तालुका प्रशासन, आमचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व शेतकरी युवक मंडळींना मनापासून मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि येणाऱ्या जे कालावधीमध्ये हे रस्ते आपण बळकटीकरण करू शकतो, बळीराजा शेत पान रस्त्यामध्ये बळकटीकरण करू शकतो किंवा याला ग्रामीण रस्त्याची दर्जा देऊन PMJSP मध्ये पण हे रस्ते करता येते का, असा पण प्रयत्न आपण सर्वांची मदतीने करूया असं मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो. आणि इथे पण आज इथे मला इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खूप आनंद वाटला, चांगला वाटला की एक कायमस्वरूपी सोल्युशन आपण इथे केलेली आहे. धन्यवाद.